गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। मुंबईवरून आता नवी मुंबई जोडली जाणार आहे। मुंबईत गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं प्रकल्पाचं काम आता सुरू आहे। अशातच आता त्यातील पुढील टप्पा म्हणजेच नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी निविदा काढण्यात आली आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम पूर्ण होईल त्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल बांधला जातोय। नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल 1.33 किमी लांबीचं असणार आहे। यामध्ये ठाणे आणि मुंबईला जोडणारे इंटरचेंज देखील असणार आहेत। नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी 1293 कोटींची निविदा काढण्यात आली आणि हा नवीन उड्डाणपूल ऐरोली उड्डाणपुलावर बांधण्यात येतोय। या उड्डाणपुलामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे। यामुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि साऊथ मुंबई या चारही दिशांना कनेक्टिव्हिटी मिळेल। या 4 दिशांना जोडणाऱ्या इंटरचेंजला सिग्नल नसणार आहे। त्यामुळे ऐरोली उड्डाणपुलावरील वाहतूक केबल स्टेज पूल बांधण्यात येणार आहे। हे काम 2 टप्प्यांमध्ये होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली असं 1.33 किमी लांबी उड्डाणपुलाचा समावेश असणार आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 इंटरचेंज असणार आहेत म्हणजेच ठाणे ते नाहूर, ऐरोली ते ठाणे, मुंबई ऐरोली आणि ऐरोली ते मुंबई असे 4 इंटरचेंज यामध्ये असणार आहेत। त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे आणि 12.2 किमी लांबीचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडला जाणार आहे। त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे म्हणजेच यामुळे प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवरून चक्क 25 मिनिटांवर येणार आहे आणि म्हणजेच 50 मिनिटांचा वेळ प्रवाशांचा वाचणार आहे। त्यामुळे याचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळेल।